काय एवढा स्वातंत्र्यवीरच्या भारतामध्ये जन्मला त्या यशवंतराव होळकरांचा इतिहास सुद्धा 5 वहीत सुद्धा लिहिला जात नाही ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. जगप्रसिद्ध इतिहासकार लिहितात की तो यशवंतराव होळकर जर अजून 5-7 वर्ष जगला असता तर आम्ही इंग्रज 150 वर्ष काय 5 वर्ष भारतात टिकलो नसतो. एवढी जरब यशवंतराव होळकरांची होती. अहो एक ईस्ट इंडिया कंपनी या भारतामध्ये आली आणि 150 वर्ष राज्य केलं. 150 वर्ष. त्या काळात इंग्रजांना सगळ्यात मोठा धोका कोणाचा होता तर तो यशवंतराव होळकरांचा. एक ईस्ट इंडिया कंपनीला त्यांचा एक अधिकारी घडवायला 5 वर्ष लागायची. तितक्याच निर्णय क्षमतेचा तितक्याच कवायती कंपूचा त्याला लढायचं म्हणजे विचार करता आला पाहिजे, वेळ प्रसंगी निर्णय घेता आला पाहिजे. या मानसिकतेचा एक अधिकारी घडवायला ईस्ट इंडिया कंपनीला तब्बल 5 वर्ष लागायचे. असे एकूण महाराजांनी त्यांचे 40 अधिकारी मानले. 4 गुणिले 40 गुणिले 5 किती झाली संख्या? किती? 200 वर्ष इंग्रजांना भूतकाळात घालणारा भारतात एकच राजा झाला. महाभूत यशवंतराव होळकर. ईस्ट इंडिया कंपनी सगळ्यात मोठी लॉस मध्ये कुठे गेली माहितीये? ज्या वेळेस यशवंतराव होळकरांनी तब्बल 1.5 लाख रुपये दिवसाला मायनस मध्ये घातला यशवंतरावांनी इंग्रजांना. दर दिवसाला 1.5 लाख रुपये. अहो आज 1.5 लाखाचा एखादी कंपनी लॉस मध्ये चालत असेल तर तिचा अधिकारी बॉम्ब मारतो. तर ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये यशवंतराव होळकर त्यांना दर दिवसाला 1.5 लाख रुपयामध्ये मायनस मध्ये घालतात. ज्या काळात सोन्याचा भाव 17 रुपये 18 रुपये तोळा असायचा त्यावेळेस दिवसाला 1.5 लाख रुपये ईस्ट इंडिया कंपनीला यशवंतरावांनी मायनस मध्ये घातलं. आणि त्यावेळेस सगळ्यात मोठा धोका इंग्रजांना कळला की हा यशवंतराव होळकर जर आपल्याला संपवायचा असेल तर आपल्याला जर राज्य करायचं असेल तर हा यशवंतराव होळकर सुरुवातीला संपला पाहिजे. मग त्यांनी अनेक युद्ध केली. पण अनेक युद्ध केल्यानंतर त्यांना कळालं की यशवंतराव होळकर आणि युद्ध आणि जिंकणे हे त्याच्या रक्तात आहे. हरवणं शक्य नाही. मग काय? यशवंतराव सोबत तह करा. तो इंग्रज अधिकारी तह करण्यासाठी महाराजांच्या तंबूमध्ये आला आणि तशी महाराजांनी त्याच्यावर नजर टाकली तो थरथर कापायला लागला. एवढी जरब इंग्रजांनी जर भारतामध्ये कुणी बसवले असेल तर तो एकाच राजाने बसवली. त्या राजाचं नाव आहे महाराजा यशवंतराव होळकर. सम्राट अशोकानंतर चक्रवर्ती पहिल्यानंतर कोणी झाला असेल तर तो एकच झाला. त्याचं नाव आहे यशवंतराव होळकर. इंग्रजांना सलग 11 वेळा पराभूत करणारा कोण असेल तर त्याचं नाव आहे यशवंतराव होळकर. इंग्रजांना सलग भाग करणारा कोण असेल तर त्याचं नाव आहे यशवंतराव होळकर. आणि इंग्रजांना स्वतःच्या पायावर वाकवणारा कोण असेल तर त्याचं नाव आहे यशवंतराव होळकर. तो इंग्रज अधिकारी आतमध्ये आला तसे महाराजांच्या नजर टाकली तर थरथर कापायला लागला. आणि महाराज म्हणजे बोल म्हणजे महाराज आम्ही तुमच्याकडे जाण्याचा प्रस्ताव नव्हे तर तुमच्याकडे आम्ही